नमस्कार मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजपासून आमचे सिस्टमॅटिक ब्लॉग तयार होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर वैशाली आता झाडझूड करते. काय का त्या शेरूला थंडी वाजते? तुम्ही रागवलं तर तू बाहेर जाऊन बसला. मग त्याला दुलई देऊ का बाहेर राहिला? हा दुलई. तर कालपासून मला थोडी सर्दी खोकला अंग दुखत होतं, पण मी ॲलोपॅथीची कुठली गोळी घेतली. मी काय करतो, तुलसी ड्रॉप घेतो. त्याच्यानंतर एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. आमच्या किचनमध्ये, प्रत्येकाच्या किचनमध्ये राहते या डब्यात. तर इथून मी काय करतो, घसा जेव्हा खवखव करतो किंवा घशामध्ये खरखर होतं तेव्हा ही वस्तू घेतो बघा. ही काळे काळे दाणे, त्याला आपण म्हणतो काली मिर्च हिंदीमध्ये, किंवा त्याला मिरे पण म्हणतात. अजून काय म्हणतात मराठीमध्ये नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. एक दाणा घ्यायचा आणि त्याला चघळायचं हलकंसं. मग त्याचं जे साल असतं वरचं ते ऑटोमॅटिक भिजून पगडतं आणि ते निघालं की मग त्याला थुंकून द्यायचं. तर असं दिवसातून जास्त वेळेस नाही करायचं, कारण ते गरम राहतं. त्याच्यामुळे त्याला फक्त 1 किंवा 2 वेळेस दिवसातून करायचं. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे ही आहे मुलेठी पावडर. ही मुलेठी पावडर आहे, हिच्याने पण घसा क्लिअर होतो. त्याच्यानंतर जर घसा बसूनच गेला असेल तर एकदम सोपा उपाय. काय करायचं, थोडी इलायची जी मसाल्यामध्ये टाकतो ती थोडासा तुकडा, त्याच्यानंतर हे मुलेठी आणि काळी मिरे. तुमचा घसा किती बी बसला असेल, आवाज बी निघत नसेल, तर तुम्ही सकाळी 1 डोस घ्या. 2 दाणे काळे मिरे, थोडी इलायचीचा तुकडा आणि हे मुलेठी याला चगळा. याचे तुकडे लाकूड पण अशा काळ्या पण येतात, काळ्या पण भेटल्या तर चालतील. आणि 2 दिवसातून सकाळी, दुपारी, संध्याकाळपर्यंत तर आवाज क्लिअर होऊन जाईल तुमचा एकदम. सर्दी खोकल्यासाठी जे आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो ना, त्याच्याने खूपच अशक्तपणा येऊन जातो. मला खूप म्हणजे असा अशक्तपणा नाही आहे, कारण मी ॲलोपॅथी घेतलीच नाही. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात काय काय होतं आज दिवसभरात बघूया. तर मी चाललो आता पाणी घ्यायला. हा 5 रुपयाचा कॉईन घेऊन जावा लागतो. 5 रुपयाचा कॉईन तिथे टाकावा लागतो मशीनमध्ये. 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी येतं. मी 15 लिटरच्या 2 कॅट आहेत, म्हणजे 10 लिटर आणतो मी याच्यामध्ये. जास्त दूर नाही, थोडं दूर आहे. एन्जॉयमेंटने काम करतो मी, एकदम हसी खुशी, नो स्ट्रेस नो टेन्शन, एकदम इझिली इंटरेस्टने काम करतो. नाही तर पहिले काय व्हायचं, काम सांगितलं की माझं जीवावर यायचं. आता नाही, आता इंटरेस्ट नाही. मजा कशी करायची त्याच कामात. चलो टाटा बाय. आता आलो पाणी घेऊन. देवा, किती काम करतो बेटा मी. आदर्श घे माझा. हा नको तुझ्या मम्मीने बी आदर्श घ्यायला पाहिजे. तुझी मम्मी तर दिवसभर काहीच काम करत नाही, नुसते कामच करत. सर्व काम मीच करतो. हा तू बी काही काम करत जा माझ्यासोबत. करते ना मी हे काम. किती सुपर दिसतंय. नाही मला तसं नाही द्रोणा. हा काय झालं, एकदम कम्फर्टेबल, स्लिम आणि सोजवड. आणि आत्ताच लग्न झालंय आपलं असं वाटतंय. हो ना. चांगली वाटते ना, चांगली वाटते ना साडी. काय पोरगी आहे यार तू, माझ्या बायकोला रे. काय असं करायचं नाही बरं माझ्या बायको बघा. समजली का? तूच नाही आमच्या घरातून. आत्ता कधी शोधते तू व्हिडिओ मध्ये? खरं सांगतो, अशा साड्या, असं ड्रेसिंग सेन्स ठेवत जा ना. धुळ्याच्या मावशीने आम्हाला बाहेर निघालं तर उन्हाळ्यात. मी आता किंमत पाहिली काल तिची, नाही खरं व्हिडिओ नका टाकते ते, खरं सांगते. 650ची. मग किती कमी केली असतील, 50 रुपये 100 रुपये, 550ची तसे. आणि ज्ञानेश्वरकडची पण 550 650ची ती पण साडी छान. तिचं ब्लाऊज टाकलंय ना मी शिवायला. अरे एक नूर आदमी 10 कपडा असं राहतं. मग
तुम्ही जाऊ दे, किती तू साड्या घेतल्या. आवरण्या कामामागेच राहते कशाला? कामामागेच मी सगळे राहते. काम अरे करते. आपण एक युट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत, कुठे कुठे बघतात आपल्याला, पाकिस्तान त्याच्यानं पाकिस्तान मध्ये नाही बघत मराठी, पण अमेरिके वगैरे मध्ये सुद्धा बघतात. खरं हो ना, मग आता झालं. ओके. अच्छे ने अच्छा कहा मुझे, बुरे ने बुरा कहा मुझे, जिसको जितनी जरूरत थी उसने उतना ही पहचाना मुझे. पडला. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार दीवाना होता है सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मेरे जाए हम. आम्ही चाललो आता शेतात, काड्या कचरा चिपटवायचंय, घाण चिटवायची आहे. चाललंय चिटवण्यासाठी. दादर उगून गेली आता, बरीच दादर उगून गेली ना छानपैकी. व्हिडिओ. चला आता घरी, अंधार पडलं, सूर्य मावळले, आता अंधारात व्हिडिओ पण निघणार नाही. हा चालता, इथे पसंत जाईल माणूस तिथे. इतकं काम लावता मला हे, ब्रॉडी काम लावते मला. बघा मित्रांनो, असं गाजर कासावं लागतं मला. हे द्रोणी पोरगी माझ्यावर सासू सरकार वाप करते. माझ्या डोळ्यात आणि काम करतो मी. दाखव असो. नाही ते मगरमच्छ आस. चष्म्यात दिसत नाही. हाताला लागून जाईल बरं. किती काढला मी लाल लाल गाजर का लाल लाल हलवा.